महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। राज्यात आज शासकीय सुट्टीसह 3 दिवसांचा दुखवटा जाहीर। दिलदार मित्र गेला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे। अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत लोकनेता हरवल्याची भावना व्यक्त केली आहे। तसेच राज्यामध्ये आज शासकीय सुट्टीसह 3 दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे। अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते, महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण असलेले नेते होते। अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात। त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारे आहे। माझ्यासाठी वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला आहे। मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीला निघणार आहोत। पंतप्रधान गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या घटनेची कल्पना दिली आहे। त्यांनीही प्रचंड दुःख व्यक्त केले आहे। संपूर्ण देशात या घटनेमुळे हळहळ पसरली आहे। पुढील गोष्टी परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील। संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील। महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी घोषित केली आहे। 3 दिवसांचा दुखवटा देखील जाहीर केला आहे। हे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे। लोकनेते निघून गेल्यानंतर पोकळी निर्माण होते, ती भरून काढणे कठीण आहे। संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे। या घटनेवर विश्वास ठेवण्यास मन तयार होत नाही। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, मुंबई।